ना डाळ भिजवण्याची गरज, ना तांदूळ भिजवण्याची गरज, ना फर्मनेंट करायची गरज. तर असा मिनिटामध्ये आपला नाश्ता तयार होतो. नमस्कार मंडळी, मी ज्योती. तर आज आहे ना दिवसभर पाऊसच चालू होता आणि अजिबात डाळ तांदूळ भिजवण्याची गरज नाही मंडळी. असा मिनिटामध्ये आपला इन्स्टंट नाश्ता तयार होतो. तर त्यासाठी आहे ना 1 कप पोहे घेतले. तर पोहे जाड घेतले, जाड घ्या किंवा पातळ घ्या, कोणतेही घ्या, पण 1 कप पोहे घेतले, ज्या प्रमाणात करायचे त्या प्रमाणात. आणि पोहे आहे ना एका पाण्याने असे स्वच्छ धुवून घेतलेले. तर पाणी काढून घेतलं आणि त्याच कपाने 1 कप रवा टाकला. तर रवा आहे ना शक्यतो बारीकच घ्यायचा. 1 कप पोहे 1 कप रवा असं घेतलं आणि त्याच कपाने अर्धा कप घट्ट दही घेतलेलं आहे. दही थोडं आंबट आहे त्यामुळं अर्धा कप घेतलं. दही जास्त आंबट नसलं तर मग थोडं पाऊण कप दही घ्यायचं आणि मग त्याच कपाने 1 कप पाणी टाकलं आणि पाणी लगेच रव्याला पोह्याला शोषून घेतं, लगेच ते घट्ट होतं असं. तर त्याला फक्त चमच्याने थोडंसं आपलं खालीवर करायचं, मिक्स करायचं आणि 10-15 मिनटं त्याला झाकून ठेवायचं. तोपर्यंत आहे ना आपण चटणीची तयारी करू. तर चटणीसाठी आहे ना 1 छोटा चमचा मी तेल टाकलं आणि 1 छोटा चमचा उडदाची डाळ टाकली, 1 छोटा चमचा हरभऱ्याची डाळ टाकली. तर 2 टोमॅटोच्या अंदाजाने मी डाळ टाकली. 2 टोमॅटोची चटणी आपण करत आहोत. त्यासाठी आहे ना 4 ते 5 मी लसूणच्या पाकळ्या सोलून टाकल्या आणि 1 पाव इंच छोटंसं आल्याचा तुकडा टाकला. त्यानंतर आहे ना चिंचाचं 1 छोटंसं पान बघून टाकलं. 2 सुक्या लाल मिरच्या घेतल्यात आणि 1 थोडासा कढीपत्ता घेतले, 5 ते 6 पानं. त्यानंतरनं 2 टोमॅटो असे बारीक चिरून टाकले. आता आहे ना चमच्याने थोडं खालीवर करून घ्यायचं आणि झाकण लावून 5 ते 6 मिनटं ठेवायचं. मंद गॅसवर ठेवलेलं आहे मी. तर आहे ना 2 वेळेस त्याला परत मी चमचा हलवून बघितला होता. त्यानंतर बघा 5 ते 6 मिनिटामध्ये एकदम सॉफ्ट आणि नरम झाले टमाटे. तर असेच टोमॅटो झाले पाहिजे आपले. तर आता हे काढून घेते. थंड झाल्यानंतर ह्याला मिक्सरला टाकू. ही चटणीसुद्धा आहे ना मंडळी खूप झटपट होते, ह्याला जास्त वेळ लागत नाही. तर त्या चटणीला कसं डाळ खोबरं सगळं लागतं आणि ही आहे ना अगदी आपल्या घरच्या साहित्यामध्येच टोमॅटोची चटणी तयार होती. तर थोडं थोडं पाणी टाकून मिक्सरला बारीक करून घेतलं. त्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेतली आपण चटणी. चटणीचा कलर आहे ना थोडा लालसर आलेला आहे मंडळी, पण काय आहे ना पाऊस चालू आहे तर लाईट जात होती येत होती त्यामुळं असा कलर दिसतो. तर आता चटणीमध्ये आहे ना चवीपुरतं मीठ टाकलं, थोडंसं चमचाभर तेल गरम करून घेतलं, थोडी जिरे मोहरी तडतडली आणि त्यानंतर 1 सुकी लाल मिरची टाकली. पुन्हा 3 ते 4 कढीपत्त्याची पानं टाकली आणि चटणीला अशी छान आपली फोडणी पण तयार झाली. तोपर्यंत इकडे आहे ना 15 मिनटं होऊन गेले. तर आपले पोहे आणि रवा छान भिजले. तर आता आहे ना घट्ट झालेलं असतं ते एकदम. तर काय करायचं, थोडं थोडं पीठ घेऊन थोडं थोडं पाणी टाकून मिक्सरला एकदम असं बारीक छान वाटून घ्यायचं. तर बघा असं बारीक वाटून घेतलं. जसं आपण डोश्याचं बेटर तयार करतो ना अगदी तसंच, पाणी अगदी तसंच टाकायला पाहिजे डोश्यासारखं. तर आता ते पूर्ण पीठ मी मिक्सरला बारीक करून घेतलं. चवीपुरतं मीठ टाकलं आणि चमच्याने फिरवून ना त्याचा एकजीव करून घेतला. तर असं बघा जसं आपण डोसा करतो ना अगदी डोशाचं पिठासारखंच आपल्याला तितकंच पातळ ठेवायचं, म्हणजे घट्ट पण नाही. आणि आता आहे ना 1 पाव चमचा खाण्याचा सोडा टाकला त्याच्यामध्ये. सोडा टाकल्यानंतर आहे ना चमच्याने एकच दिशेने त्याला फिरवत राहायचं. तर फक्त 1 मिनिटापर्यंत त्याला फिरवत राहायचं. त्यानंतर बघा पीठ असं हलकंसं तयार होतं आहे. आणि मंडळी हा माझा आहे ना डोशाचा तवा नाही आहे, हिंडोलियमचा तवा जो असतो ना तो तवा आहे. पण मी काय केलं ना त्याला काळा करून घेतला, त्यावर पोळ्या करून करून काळा केला आणि त्यावर मी डोसे बनवते. तर बघा अगदी जसा डोश्याच्या तव्यावरती डोसा तयार होतो अगदी तसाच त्या तव्यावरसुद्धा डोसा तयार झाला. आणि बघा काही छान जाळी पडली. हा आहे इन्स्टंट डोसा. तर ह्याला आहे ना 1 बाजू जरी भाजली ना तरी पण चालतं, दुसरी बाजू भाजण्याची गरज नाही आहे. तर बघा किती छान झाला. पण आहे ना
मी दुसरी बाजूसुद्धा भाजून घेणार आहे. दुसरी बाजू भाजायची असली ना तर मग थोडंसं कढईने तेल टाकायचं पलटी केल्यानंतर, आणि दुसरी पण बाजू आहे ना छान अशी भाजून निघली बघा. किती छान आपला जाळीदार असा मिनिटांमध्ये डोसा तयार झाला. आणि डाळ तांदूळ भिजवायची म्हणली ना तर अख्खी 2 दिवस त्या प्रोसेसमध्ये जातात. हा कसा 10 ते 15 मिनिटामध्ये तयार होणारा डोसा आहे. तर असे करून मी पूर्ण डोसे बनवून घेतले. मंडळी, तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता डोसा चटणी आपली तयार झाली. तर आता आहे ना वडा बनवण्यासाठी 1 कप रवा घेतला. रवा बारीकच घेतला. तर छोट्याशा आकाराचे टमाटे छोट्या आकाराचे बटाटे आहे म्हणून मी 2 घेतले. मोठ्या आकाराचा असला तर 1 घ्या, कारण 1 कप रव्याला 1 कप बटाट्याचा खीस टाकायचा, किंवा तुमच्या आवडीने अर्धा जरी टाकला तरी चालेल. तर कढईमध्ये आहे ना मी चमचाभर तेल टाकलं, आणि ज्या कपाने रवा घेतला ना त्याच कपाने मी पाणी टाकलं, आणि बटाट्याचे साल काढून आहे ना जाड खिसणीने खिसून घेतले. त्याला 2 ते 3 पाण्यामध्ये धुवून घेतलं, पूर्ण स्टार्च काढून घेतलं. त्यानंतर 1 कप बटाट्याचा खीस आपला तयार झाला. बटाट्याचा खीस टाकला पाण्यामध्ये, आणि नंतर पाण्याला उकळी आली ना की मग त्यामध्ये रवा टाकून असं थोडंसं खालीवर करून घेतलं. अगदी 2-3 मिनिटामध्ये हा रवा तयार होतो. जास्त वेळसुद्धा लागत नाही ह्याला. पाण्यामध्ये रवा हटून घेतला. त्यानंतर आपल्याला पाणी अजिबात टाकायचं नाही. 1 कप रव्यासाठी 1 कप पाणी अगदी बरोबर माप आहे. आणि त्यात बटाट्याचा खीससुद्धा आपण टाकला. तर आता पीठ थंड होईपर्यंत थोडीशी हिरवी मिरची चिरून घेतली, थोडीशी बारीक कोथिंबीर चिरून घेतली, आणि आता आहे ना चवीपुरतं मीठ टाकते. आणि आता ह्याच्यामध्ये आहे ना 2 चमचे घट्ट दही टाकायचं, किंवा पातळही असलं तरी चालेल. पीठ काही असं पातळ घट्ट होणार नाही. आणि चिमूटभर आहे ना सोडा टाकला खाण्याचा. त्यानंतर आहे ना सगळं पीठ असं मळून घेतलं. त्याचा एक जीव करून असा हुंडा बनवला. आता ह्यात आहे ना मंडळी आपल्याला पाणी वगैरे टाकण्याची अजिबात गरज नाही. एकदम परफेक्ट हे माप झालेलं आहे. आणि आता पीठ असं जसं मळून घेतो ना तसंच अगदी पीठ मळून घेतलं. तर पीठ बघा घट्टसुद्धा झालं नाही, सैलसरसुद्धा झालं नाही. अगदी योग्य प्रमाण आहे. 1 कप रवा 1 कप पाणी. तर बघा आता थोडासा पाण्याचा हात लावून ज्या साईजचे आपल्याला करायचे तितका गोळा घेऊन मी पाण्याचा हात लावून त्याला असं गोल करून घेतलं. त्यानंतर थोडं हातावर प्रेस करून मध्ये त्याला छिद्र पाडून घेतलं. तर बघा हा झाला इन्स्टंट वडा आपला तयार झाला का नाही. नाहीतर डाळ भिजवण्यासाठी काय होतं ना 2-3 तास डाळ भिजवा, नंतर मिक्सरला बारीक करा. आणि त्यापेक्षा आहे ना हा वडा आहे ना खूप छान लागतो. तर तेल थोडं तापून घेतलं. त्यानंतर मध्यम गॅस केलेला आहे मी. मध्यम गॅसवर शेवटपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं. तर असं लाल कुरकुरीत, वरनं कुरकुरीत आणि आतून अगदी नरम सॉफ्ट असा वडा आपला तयार होतो. तर असा लालसर रंगाचा होईपर्यंत आपल्याला वडा तळून घ्यायचा मंडळी. आवाज ऐकला ना किती कुरकुरीत झालं, आणि आतून आहे ना एकदम नरम असा खुसखुशीत, अजिबात त्याला चिकटपणा अजिबात येत नाही. इतका छान वडा तयार होतो. आणि डोसेसुद्धा आपले किती छान तयार झाले मंडळी. तर असं हाताने पण पटकन तुटतो. तुम्हाला एक बाजू जरी भाजायची असली ना 1 बाजू भाजली तरी पण चालतं, पण मी दोन्ही बाजू भाजून घेतल्या. तर बघा काही छान आपला नाश्ता तयार झाला. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.